बस 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 सगळंच विसरून गेलो मी. भान मला काहीच सुचत नव्हतं. डायरेक्ट मी जशी जंप मारली ना, जसं जेवढी ताकद तेवढं त्याला जोरात असा धक्का हाणला. त्याच टायमाला तो सुटला माझ्या पुढं. कोपरगाव तालुक्यातील यसगाव शिवारात मानवी धैर्य आणि जिव्हाळ्याचा एक थरारक प्रसंग रविवारी घडला. ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने 4 वर्षीय चिमुकल्यावर हल्ला चढवल्यानंतर त्याचे आजोबा धावून गेले आणि बिबट्याशी झुंज देत आपल्या नातवाचे प्राण वाचवले. ही घटना 29 जून रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील यसगाव शिवारात कोल्हे वस्तीजवळील सुराळकर वस्तीवर घडली. मिळालेल्या माहितीनुसार कुणाल अजय आहेर वय 4 हा चिमुकला सकाळी त्याची आई कामाला निघाली असता आईच्या मागे घराबाहेर पडला. त्याचवेळी ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक कुणालवर झडप घालत त्याला मानेवर चावा घेत ऊसाच्या शेतात ओढून नेले. नातवाचा आवाज ऐकताच आजोबा बचिंद्र आहेर तात्काळ ऊसाच्या शेतात धावले. प्रसंगावधान राखत त्यांनी बिबट्यावर झडप मारली आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नातवाला त्याच्या तावडीतून सोडवले. ही घटना ऐकणाऱ्यांच्या अंगावर काटा आणणारी ठरली. जखमी अवस्थेत कुणालला तातडीने कोपरगाव शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. जखमी कुणाल याची अनेकांनी भेट घेतली असून कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी देखील रुग्णालयात जात जखमी बालक व त्याच्या परिवाराची भेट घेतली. दरम्यान घटनास्थळी परिसरात पिंजरा लावण्यात आला असून बिबट्याचा शोध सुरू आहे. सध्या कोपरगाव तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर असून वन विभागाने याची दखल घेऊन तात्काळ पिंजरे लावण्याची आवश्यकता आहे. मात्र वन विभागाकडे सध्या पिंजऱ्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास येत असून शासनाने पिंजऱ्यांची संख्या वाढवून द्यावी अशी मागणी आता समोर येत आहे. दरम्यान आजोबांच्या धाडसामुळे त्यांचे नातवाचे प्राण वाचले आहे. या धाडसाची गावात सर्वत्र चर्चा असून आजोबांच्या पराक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. माझे नाव मच्छिंद्र आनंद आहेरे. मी इथं मजुरी काम करतो आणि सकाळी सुनबाई माझी कामाला चाललेले असताना जे नातू आहे माझावाला तो पाठीमागं चाललेला होता आणि पाठीमागं चाल असताना अचानकच बिबट्याने त्याला पकडलं आणि पकडल्यानंतर माझ्या नावाने त्याने बाबा असा आवाज करून मला लगेच त्याने आवाज दिल्यानंतर मी तबदिशी घरातून बाहेर पडलो आणि येऊन पाहत होतो इथं रस्त्यावर तो दिसेना मला. म्हणून मला असं वाटलं का बाबा एखाद्या कुत्र्या वगैरेने काही धरलं का त्याला काहीतरी झालं बाबा. ह्या अंदाज करून मी लगेच ऊसाच्या त्याने मला पुन्हा एकदा आवाज दिला आणि बाबा म्हणून मग मला आवाज आल्यानंतर मी ऊसात लगेच पळत सुटलो. तर मी पाहत होतो बिबट्या होता. मग मी डायरेक्ट त्याच्यावरच जंप मारली डायरेक्ट पाठीमागून. मग ज्यावेळेस मी त्याच्यावर जोरात धापका मारल्यानंतर तो सुटला आणि पुढं पळून गेला. मी तसंच त्या मुलाला घेतलं छातीला लावून आणि बाहेर आलो. सुरुवातीला असं वाटलं तर नेमकं काय करू बा आणि नंतर विचार केला जीवाला काही म्हणलं माझ्यावाला पण माझ्या नातवाला वाचवण्याचं मी सगळंच विसरून गेलो मी. भान मला काहीच सुचत नव्हतं. डायरेक्ट मी जशी जंप मारली ना, तसं जेवढी ताकद तेवढं त्याला जोरात असा धक्का हाणला. त्याच टायमाला तो सुटला माझ्याकडून पुढं पळून गेला. मी तसं नातवाला उचललं आणि बाहेर पळत सुटलो. त्याच्या मुलावर हल्ला झाला तर या परिसरामध्ये म्हणजे एक साधारणतः खूप दिवसापासून बिबट्यांचा वावर आहे आणि अनेक ठिकाणी शेळ्यांवरती हल्ला आहे. पण वन विभागाला आम्ही ग्रामपंचायत यसगाव ग्रामपंचायत माध्यमातून आपण त्यांना पत्रव्यवहार पण केला आहे. पाठीमागं त्यांनी पिंजरा उपलब्ध केला होता आपल्याला. पण याच्यात एक वन विभागाला एक विनंती अशी का याच्यामध्ये लोकांमध्ये थोडीशी जनजागृती करणं पण आणि त्याच्यावर उपाययोजना. समजा आपल्याकडे पिंजरे उपलब्ध संख्या कमी, बिबट्यांचा वावर जास्त आहे, तर हे वन विभागाने कुठंतरी एक वरती ज्या ज्या गोष्टी कमतरता आहे ती मागणी केली पाहिजे. त्याच्यावरती थोडंसं जरा वन विभागाने लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. आज ही घटना थोडक्यात टळली पण याच्यात उद्या अजून जर दुर्घटना काही झालं तर याला पुरेपूर वन विभाग जबाबदार राहील. याच्यावर तात्काळ खूप उपाययोजना करणं गरजेचं आहे. आज सकाळी 11:15च्या सुमारास कुमार अजय मुलाचं नाव अजय आहेर त्यांचा मुलगा कुणाल अजय आहेर याला सकाळी 11:15च्या सुमारास बिबटने अचानक हल्ला करून त्याला जखमी केले. मुलाचे आजोबा मच्छिंद्र आहेर यांनी धाडस दाखवून मुलाला बिबटच्या जबड्यामधून त्याला सोडून त्याच्यावर झडप टाकून त्याला सोडवली.
खरं ही त्याची खूप धाडसाचे काम त्यांनी आज या ठिकाणी केलेले आहे. वन विभागाच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही पिंजरा व आवश्यक उपाययोजना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत व वन विभागाचे सर्व स्टाफ व कर्मचारी यांची या ठिकाणी गस्त या ठिकाणी करणार आहे. सर, सध्या आपण पाहिलं तर यसगाव आणि पंचक्रोशीमध्ये बिबट्यांचा वावर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वन विभाग काय दक्षता, काय काळजी घेत आहे? वन विभागामार्फत नागरिकांना आवश्यक बिबटपासून वाचवायच्या आवश्यक उपाययोजना, लोकांमध्ये जनजागृती करणं असेल किंवा इतर आवश्यक उपाययोजना वन विभागामार्फत केल्या जात आहे. आपल्या कार्यालयाकडे सर किती पिंजरे उपलब्ध आहे आणि अजून आवश्यकता आहे का त्याची गरजेनुसार? वन विभागाकडे सध्या 30 पिंजरे सध्या उपलब्ध आहेत व अजून 25 पिंजऱ्याची अशी आवश्यकता आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.